तर दुबईमध्ये चंद्रपूरचे काही विद्यार्थी सुद्धा अडकलेत। केंद्र सरकारकडे त्यांनी मदतीची मागणी केली। दुबईच्या जबेल पोर्ट भागामध्ये हे विद्यार्थी अडकलेले आहेत। तर दुबईत अडकलेल्या चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारकडे मदत मागितलेली। युद्धजन्य भागातून मायदेशी परतण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची विनंती त्यांनी केली आहे। दुबईच्या जबेल पोर्ट भागामध्ये हे विद्यार्थी अडकलेले आहेत। युद्ध किती दिवस चालेल हे सांगता येत नाही आणि मिसाईल आणि स्फोटाच्या आवाजांनी सर्वच दहशतीत आहे, असंही त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे। युद्धाचा फटका पुण्यातील निर्यातदारांना बसतोय। 2 दिवसांपासून संपूर्ण निर्यात ठप्प आहे। माल वाहून नेणारे जहाज एकाच ठिकाणी अडकले। अनिश्चित काळासाठी बुकिंग रद्द करण्यात आलेली आहे। तर नेमकी सध्या आखाती देशांमध्ये निर्यातीची काय परिस्थिती आहे? तर अनेक ठिकाणी माल वाहून नेणारे जहाज सुद्धा अडकलेले आहेत। विदारक अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। अनिश्चित काळासाठी बुकिंग सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। मुंबईच्या अंधेरी परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला। रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर केलेल्या डाळ खिचडीमध्ये झुरळ आढळलं। वर्सोवा मेट्रो स्टेशन जवळील एका हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। घटनेनंतर मॅनेजरनं अरेरावी केल्याचा ग्राहकाचा आरोप आहे। तर या प्रकारानंतर आधी बिल भरा आणि नंतर व्हिडिओ काढा असं मॅनेजरनं सांगितलं, असा आरोप देखील ग्राहकानं केलेला आहे। तर या संपूर्ण प्रकारामुळे हॉटेलच्या स्वच्छतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आम्ही तिथे 4-5 डिश ऑर्डर केली। अजून लास्टमध्ये आम्ही डाळ खिचडी ऑर्डर केली। मग त्याचे मी 4-5 बाईट खाल्ले। मग त्याच्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये कॉकरोच सापडला। मग आम्ही कंप्लेंट करायला त्याला मॅनेजरकडे गेलो। मॅनेजर एक्सेप्टच नाही करत होता। त्याला वाटत होता खूप नॉर्मल गोष्ट आहे। तो बोलत होता हा ये होते रहता है, इतना नहीं है। मग त्यांनी आम्हाला पूर्ण बिल दिलं। तो बोलत होता डाल खिचड़ी का मत दो बिल, इसका तुम लोग को बिल देना पड़ेगा। अजून वेटर बोलत होता मग नहीं तुम लोग फोन जमा करके जाओ। आम्ही 1000 रुपयासाठी आमचा फोन थोडी ना जमा करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।